मिरज शहरातील बहुचर्चित छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी पुन्हा मिरज सुधार समिती आक्रमक झालेली आहे आणि रस्त्याच्या मध्यभागी दिवाबत्ती बसवण्यासाठी करण्यात आलेले सिमेंटचे कट्टे काढण्यास सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार हरकत घेत ठेकेदारांच्या कामगारांना हुसकावून लावलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी मध्यभागी दुभाजक बसवण्याची मागणी मिरज सुधार समितीने लावून धरलेली आहे। संबंधित कामाचा ठेकेदाराने दुभाजक ठिकाणी दिवाबत्ती लावण्यासाठी सिमेंटचे कट्टे केले आहेत, मात्र दुभाजकाचे काम रखडल्याने या सिमेंट कट्ट्यांना धडकून अपघात होत आहेत। त्यामुळे मिरज सुधार समितीने मध्यभागी दुभाजक आणि खांब बसवण्याची मागणी केली आहे। याकडे दुर्लक्ष करून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिवाबत्ती बसवण्याऐवजी अपघात होत असल्याचं कारण देत सुमारे 10 लाख रुपये खर्च करून तयार करण्यात आलेली दिवाबत्तीचे सिमेंटचे कट्टे ठेकेदाराचे कामगार हटवत असल्याची माहिती मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए काझी, अध्यक्ष आसिफ निपाणीकर, शंकर परदेशी, नरेश सातपुते, वसीम सय्यद, राजेंद्र झेंडे यांना मिळताच त्यांनी कामाच्या ठिकाणी येऊन ठेकेदार आणि महामार्ग अधिकाऱ्यांना जाब विचारत कामगारांना हुसकावून लावले। 15 दिवसात रस्त्याच्या मध्यभागी दिवाबत्ती न बसवल्यास आंदोलनाचा इशारा मिरज सुधार समितीच्या वतीनं देण्यात आला आहे। छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासंदर्भात मिरज सुधार समिती अखंडितपणे पाठपुरावा करीत आहे। निवडणुका झालेल्या आहेत विधानसभेच्या। या निवडणुकीनंतर या रस्त्याचं काम गतीनं सुरू होईल अशी आम्हाला अपेक्षा होती, पण आज आम्ही बघितलं तर मिरज 2 महिन्यापूर्वी या छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याचा मध्ये जो डिवायडर आणि मध्ये जो स्ट्रीट लाईटचा पोल बसवण्यात आला होता, त्यासाठी खालती सिमेंटचं फाउंडेशन करण्यात आलं होतं। आज या फाउंडेशनचं काम फाउंडेशन काढत असल्याची माहिती मिरज सुधार समितीचे कार्यकर्त्यांना मिळाली। त्यानंतर आम्ही या ठिकाणी आलो तर बघितलं तर त्या फाउंडेशनचे स्ट्रीट लाईट बसवण्यासाठी जे फाउंडेशन आहे ते फाउंडेशन काढण्याचं काम सुरू होतं। त्या संदर्भात आम्ही सुधार समिती कार्यकर्त्यांनी जोरदार आक्षेप घेतला। या संदर्भात येण्याच्या अधिकाऱ्याशी आम्ही बोललो, संबंधित ठेकेदाराशी आम्ही बोललो की हा फाउंडेशनसाठी जे स्ट्रीट लाईट करण्यासाठी जे फाउंडेशन करण्यात आलेलं आहे, हे फाउंडेशन करण्यासंदर्भात आम्ही हरकत घेतलेली आहे। या ठिकाणी स्ट्रीट लाईट बसवा अशी आमची मागणी आहे। त्याचबरोबर त्या छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याला डिवायडर हे होणं गरजेचं आहे। या संदर्भात आम्ही सत्तर भावना व्यक्त केलेला आहे अधिकाऱ्यासमोर। या ठिकाणी स्ट्रीट लाईट आणि डिवायडर झाल्याशिवाय सुधार समिती गप्प बसणार नाही आहे। मिरज शहरातील जे वाहतूक नियंत्रण शाखा आहे ते मिरज शहरात अनेक ठिकाणी त्यांनी जे वाहतूक उचलण्याचे काम वाहने उचलण्याचे काम करतं, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा तर पट्टे बांधण्यात आलेला आहे। ते सुद्धा फुले चौकापासून ते महात्मा गांधी चौकापर्यंत कोणतीही कारवाई डिवायडर रस्त्यावर गाड्या लावल्या जातात। छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर हा येण्याचाच रस्ता आहे, रस्त्यावर गाड्या लावल्या जातात, पण कोणतीही कारवाई वाहतूक नियंत्रण शाखेकडून केली जात नाही आहे। माझी माननीय नियंत्रण शाखेची अधिकाऱ्यांना विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी ज्या पद्धतीने तुम्ही शहरामध्ये कारवाई करताय त्याच पद्धतीने या ठिकाणी कारवाई करून हा रस्ता खुला करणं अत्यंत गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज।